श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे। श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून सुद्धा प्रचलित आहे। या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो। पण राखी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवर्जून पाहायला हवा। आपल्याला या 4 प्रकारच्या राख्या ज्या आहेत त्या चुकूनही आपल्या भावाला बांधायच्या नाही आहेत। त्याचबरोबर राखी घेताना आपल्याला ह्या एका रंगाची राखी सुद्धा चुकूनही घ्यायची नाही आहे। रक्षाबंधनच्या दिवशी आहे भद्राकाल, तर कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची, तशीच आपल्याला राखी कशी बांधायची आहे, राखी बांधताना आपल्याला आरतीच्या ताटामध्ये कोणतं साहित्य घ्यायचं याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात। समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते। या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो। देशभरात हा सण साजरा केला जातो। रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं बंधन। या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते। हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचा प्रतीक मानलं जातं। मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते। मग राखी बांधण्याचे महत्त्व काय, तर भविष्य पुराणात असं लिहिलं आहे की प्रथम इंद्र यांची पत्नी साची हिने मृत्यूशुराशी युद्धात इंद्राचं रक्षण करण्यासाठी संरक्षण धागा बांधला होता। म्हणून जेव्हा पण कोणी युद्धात जातं तेव्हा त्याच्या मनगटावर कलावा किंवा मौली किंवा रक्षासूत बांधण्याची प्रथा सुरू झाली। त्याची पूजा केली जाते। त्याचबरोबर देवी लक्ष्मीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजा बळीला आपला भाऊ बनवला आणि आपले पती श्री हरी विष्णू आपल्यासोबत परत नेले होते। राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी लक्ष्मी, माता पार्वती आणि देवी सरस्वती यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो असं शास्त्रात सांगितलं आहे। ब्रह्मदेवाच्या कृपेने कीर्ती मिळते, विष्णूच्या कृपेने रक्षा मिळते, शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो आणि त्याचप्रमाणे लक्ष्मीपासून आपल्याला संपत्तीची प्राप्ती होते। दुर्गा देवीपासून आपल्याला शक्ती मिळते आणि सरस्वती देवीपासून आपल्याला बुद्धीची प्राप्तीही होत असते। शास्त्रानुसार रक्षाबंधन एक पवित्र आणि शक्तिशाली बंधन आहे। त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रताही कायम राहते आणि वाईट विचार हे माणसाच्या डोक्यामध्ये अजिबात येत नाही। त्यामुळे ते चांगल्या मार्गावर राहतात आणि म्हणूनच आपल्या भावाच्या संरक्षणाकरता प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखीही बांधायची आहे। तर आता जाणून घेऊया यंदा रक्षाबंधन कोणत्या शुभ मुहूर्तावर आहे। तर यंदा सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन आहे। श्रावण पौर्णिमा 18 ऑगस्ट रोजी उत्तरात्र 3:04 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला रात्री 11:55 समाप्त होईल। रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते। शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेली रक्षासूत्र एक कवचाप्रमाणे काम करते। पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो, कारण तो अशुभ मानला जातो। त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही। पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 5:53 पासून भद्राकाळ सुरू होईल, तो दुपारी 1:32 राहील। तर मग आता आपल्या लाडक्या भावाला आपल्याला राखी कधी बांधायची, तर रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:32 पासून सुरू होईल, तो रात्री 9:08 असेल। या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटं राहील। रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते संध्याकाळी 4:20 आहे। हा कालावधी 2 तास 38 मिनिटं इतका आहे। त्याचबरोबर रक्षाबंधनाचा प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे तो संध्याकाळी 6:56 पासून ते रात्री 9:08 आहे।
आता बहिणींनी राखी घेताना कोणत्या चुका टाळायच्या त्या आपण पाहूया। बहिणींनी राखी घेताना अशा प्रकारच्या राख्या चुकूनही घ्यायच्या नाहीत ज्यामध्ये अशुभ प्रतीक दर्शवणारे चिन्ह असतील। अशा प्रकारच्या राख्या ज्या आहेत त्या अशुभ मानल्या जातात। राखीमध्ये कधीही देवांचा फोटो नसावा। त्यामागे कारण असं आहे का जेव्हा बहीण आपल्या भावाला राखी बांधते तर ती राखी जी आहे दीर्घकाळपर्यंत असते। अशा वेळी राखी कधी कुठे पडली किंवा चुकून हातातून सुटली तर त्यामुळे देवी देवतांचा अपमान होतो आणि त्यामुळे आपल्या भावाला उलट दोष हे लागण्याची शक्यता असते। त्यामुळे चुकूनही कोणत्याही देवाचे फोटो किंवा चित्र असलेली राखी आपल्या भावाला बांधायची नाही आहे। त्याचबरोबर राखी घेताना आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची, ती कुठेही तुटलेली किंवा खंडित झालेली नसावी। अशी राखी आपल्याला चुकूनही विकत घ्यायची नाही आहे। त्याच्यातला एक धागासुद्धा वेगळा झालेला नसावा। जर अशा प्रकारची तुटलेली किंवा खंडित झालेली राखी जर आपण आपल्या भावाच्या मनगटावर बांधली तर त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या संकटही येण्याची शक्यता असते। त्यामुळे ही चूकसुद्धा तुम्हाला चुकूनही करायची नाही आहे। त्याचबरोबर भावाला चुकूनही काळ्या रंगाची राखीही बांधायची नाही, कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो। या रंगाची राखी जर आपण आपल्या भावाला बांधली तर त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढू शकते। त्यामुळे अशा प्रकारची राखी जी आहे चुकूनही आपल्या भावाला आपल्याला बांधायची नाही आहे। त्याचबरोबर तुम्हाला राखी घेताना कोणतेही अशुभ चिन्ह असणारे, ज्यामध्ये बऱ्याचदा लोकांना सवय असते कोळी, कार्टून, त्याचबरोबर विचित्र दिसणारे पशुपक्षी, त्याचबरोबर प्लास्टिकच्या राख्यासुद्धा चुकूनही आपल्या भावाच्या मनगटावर आपल्याला बांधायचे नाहीत। त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये अशुभ परिणाम होण्याची शक्यताही होत असते। तुम्ही राखी घेताना लाल, पिवळा, निळा, हिरवा ह्या रंगाच्या राख्या तुमच्या भावाकरता घेऊ शकता। त्याचबरोबर ह्या राख्यांमध्ये काही शुभ चिन्ह असतात, जसं की तुम्ही फुलांच्या राख्या घेऊ शकतात, रेशमाच्या राख्या घेऊ शकतात, मोत्याच्या राख्या घेऊ शकतात। अशा तुम्ही राख्या घ्या जेणेकरून तुमच्या भावाचं कायम कल्याण झालं पाहिजे, त्याचं कधीही अहित झालं नाही पाहिजे ह्याची काळजी प्रत्येक बहिणीने घ्यायची आहे। आता तर आपल्याला रक्षाबंधनची तयारी कशी करायची आहे, कशी आपल्या भावाला राखी बांधायची त्याबद्दल जाणून घेऊया। तर आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करून घ्यायचे आहे, आपल्या घरच्या देवांसमोर सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची, आपल्या आराध्य देवतांची पूजा करायची, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण हे आपल्याला आवर्जून करायचे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत। आता आपल्याला एक ताट किंवा तामण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये राखी, अक्षदा, कुंकू घ्यायचे आहेत। अक्षदा या पाण्यामध्ये थोड्या ओल्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला ताटामध्ये निरांजनसुद्धा तयार करून घ्यायचं आहे। राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरात नेऊन सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्ण किंवा आपल्या आराध्य देवताला गणपती बाप्पांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना एक राखी ही आपल्याला अर्पण करायची आहे। त्यांना राखी बांधून झाल्यानंतर आपल्याला रक्षाबंधनाचा विधी हा सुरुवात करायचा आहे। भावाचं सुमुख आपल्याला पूर्व दिशेला ठेवून त्याला बसवायचं आहे, यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतात। राखी बांधताना भावाच्या डोक्यावर टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्यावर बांधावे। यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर रुमाल तरी आपल्याला बांधायचा आहे। रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुमकुम लावावा। कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात। त्यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षदा भावाच्या डोक्यावर टाकाव्यात। या विधीनंतर भावाचे औक्षण करावे। औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत म्हणजेच राखी बांधावी। रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा, यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते। रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणीने एकमेकांना मिठाई द्यावी। भाऊ मोठा असला तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा। रक्षाबंधन आटपल्यावर भावाने वस्त्र, आभूषण किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी। भावाला राखी बांधताना त्याचबरोबर त्याचं औक्षण करताना आपल्याला एका मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे। तो मंत्र असा आहे,
येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामः प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माचल। पुन्हा एकदा सांगते, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामे प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माचल। या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करत करत आपल्या भावाचं औक्षण आणि त्याला राखी बांधताना या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। ह्याच रीतीने तुम्हाला रक्षाबंधनाचा सण जो आहे साजरा करायचा, जेणेकरून आपल्या भावावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न हे आलं नाही पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।